नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा 14वा चॅप्टर सुरू केला होता. त्यामध्ये इंट्रोडक्शन घेतले आपण आणि नेक्स्ट पॉईंट सुरू केला होता मी स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आणि हा पॉईंट सुरू करताना तुम्हाला 212 पेज नंबरवरचे जे अल्केन्सची नावं आहेत, कार्बन 1 to कार्बन 10 पर्यंत, ती नावं तुम्हाला पाठ करायला सांगितली होती. त्यांची फॉर्म्युली लक्षात, कारण आपल्याला आज त्यांचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन किंवा त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला, त्याला आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याला दुसरं नाव दिलं होतं डॅश स्ट्रक्चर लक्षात, आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, असे दोन स्ट्रक्चर्स आपल्याला घ्यायचे आहेत. त्यापैकी पहिले एक्झाम्पल जे आहे मिथेनचं, ते मी तुम्हाला कालच्या पिरियडमध्ये सांगितलंय. त्याच्यानंतर अल्केनचा जो सेकंड मेंबर आहे ज्याचं नाव आहे इथेन, तर ह्या इथेनचा फॉर्म्युला काय येतो C2H6, बरोबर आहे. कार्बनच्या संख्येपेक्षा हायड्रोजनची संख्या दुप्पट आणि दुपटीमध्ये 2 मिळवायची, म्हणजे C4 आणि +2 C2H किती येतील 2N करायचे, म्हणजे 4 + 2 म्हणजे 6, म्हणजे फॉर्म्युला आहे C2H6. तर काल तुम्हाला सांगितलं होतं सिंगल बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, डबल बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन आणि ट्रिपल बॉन्ड म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. तर या ठिकाणी कार्बनची संख्या 2 आहे. तर अल्केन्स असल्यामुळे कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड येतो सिंगल बॉन्ड, आणि कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. तर प्रत्येक कार्बनला किती हायड्रोजन अटॅच असतील, या ठिकाणी 3 हायड्रोजन अटॅच. ह्या पद्धतीने जर आपण स्ट्रक्चर काढलं तर त्याला कोणतं स्ट्रक्चर म्हणायचं आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन किंवा डॅश स्ट्रक्चर ऑफ इथेन. त्याला काय म्हणायचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा ह्यालाच म्हणायचं डॅश स्ट्रक्चर. म्हणजे असं डॅशने दाखवतो ना आपण, हा बॉन्ड कशाने दाखवतो डॅशने, म्हणून ह्याला म्हणायचं डॅश स्ट्रक्चर. कोणाचं आहे हे इथेनचं. त्याच्यानंतर काढायचं आपल्याला त्याचं डॉट स्ट्रक्चर. डॉट स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला काय सांगितलं मी, इलेक्ट्रॉन हे आपण क्रॉसने किंवा डॉटने रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी 2 वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम आहेत. एक एलिमेंट आहे कार्बन आणि दुसरा आहे हायड्रोजन. समजा आपण क्रॉसने दाखवले कार्बनचे इलेक्ट्रॉन, तर डॉटने कोणाचे दाखवायचे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन, किंवा डॉटने कार्बनचे दाखवले तर क्रॉसने कोणाचे दाखवायचे हायड्रोजनचे. तर या ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे, तर कार्बन कार्बनमध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन, कारण सिंगल बॉन्ड आहे. आणि कार्बनच्या आउटर मोस्ट सेलमध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर आहे. तर या ठिकाणी ह्या कार्बनच्या शेजारी 1 2 3 4 आणि ह्या कार्बनच्या शेजारी 4 इलेक्ट्रॉन राहतील. हे कार्बनचे इलेक्ट्रॉन झाले. आणि सिंगल बॉन्ड आहे हायड्रोजन आणि कार्बनमध्ये, तर एक इलेक्ट्रॉन कोणाचा असेल हायड्रोजनचा, कारण हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1, म्हणजे प्रत्येक हायड्रोजनकडे एक सिंगल किंवा अनपेड इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. कार्बन हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, ते किती इलेक्ट्रॉन आहेत, कार्बनचा 1 हायड्रोजनचा 1 सिंगल बॉन्ड. हा सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड लक्षात. आणि कार्बन कार्बनमध्ये सुद्धा सिंगल बॉन्ड. फक्त या ठिकाणी लिहायचे क्रॉसचे इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत, डॉटचे इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत, क्रॉसचे इलेक्ट्रॉन आहेत इलेक्ट्रॉन्स ऑफ कार्बन ॲटम, आणि डॉटचे इलेक्ट्रॉन आहेत इलेक्ट्रॉन्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स. आणि ह्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं डॉट स्ट्रक्चर ऑफ इथेन, किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणा, डॉट स्ट्रक्चर म्हणा किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणा, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ इथेन. तर हे झाला सेकंड मेंबर अल्केनमधला. तर थर्ड मेंबर फोर्थ मेंबर असे तुम्ही स्ट्रक्चर काढून पाहत चला. त्याच्यामधला थर्ड मेंबर जो आहे तो कोणता आहे प्रोपेन, बरोबर आहे. फॉर्म्युला आहे त्याचा C3H8. म्हणजे कार्बनची संख्या किती आहे, कार्बनची संख्या 3 आहे. कार्बन कार्बनमध्ये कोणती बॉन्ड सिंगल बॉन्ड. तर या ठिकाणी याला हायड्रोजन किती अटॅच असतील, किती व्हॅलेन्सी शिल्लक आहे 3, याची व्हॅलेन्सी शिल्लक आहे 2 आणि याची व्हॅलेन्सी शिल्लक आहे 3. तर हायड्रोजन किती असतील, या ठिकाणी 3 हायड्रोजन. सेंट्रल हा सेंट्रल कार्बन, त्याला 2 हायड्रोजन अटॅच असतील आणि या ठिकाणी 3 हायड्रोजन. ह्याला कोणतं स्ट्रक्चर म्हणायचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा डॅश स्ट्रक्चर लक्षात. तर त्याच्यानंतर आपल्याला त्याचं डॉट स्ट्रक्चर काढायचे. डॉट स्ट्रक्चर काढताना परत कार्बन कार्बनमध्ये कोणती बॉन्डिंग आहे सिंगल बॉन्डिंग,
ह्या कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि दोन्ही कार्बनचे इलेक्ट्रॉन आहेत म्हणून मी क्रॉसने दाखवले. ह्या कार्बनला अटॅच 3 हायड्रोजन आहेत. त्याच्यामुळं कार्बनचे इलेक्ट्रॉन किती, कार्बनचे व्हॅलेन्स शेलमधले इलेक्ट्रॉन 4. बघा ह्या कार्बन भोवती 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि एक इलेक्ट्रॉन कोणाचा, हायड्रोजनचा. ह्या कार्बनला अटॅच किती आहेत, 2च हायड्रोजन अटॅच आहेत. हे 2 हायड्रोजनचे ॲटम आणि या कार्बनला अटॅच आहेत 3 हायड्रोजनचे ॲटम. एक इलेक्ट्रॉन कार्बनचा, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा. परत ह्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर किंवा डॉट स्ट्रक्चर म्हणा नुसतं. आणि पहिलं स्ट्रक्चर जे काढले त्याला काय म्हणणार आपण, हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा याला म्हणतो आपण डॅश स्ट्रक्चर. तर असे तुम्ही पूर्ण अल्केनचे स्ट्रक्चर काढू शकता लक्षात. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचे की हा जो प्रोपेनचा फॉर्म्युला आहे C3H8, ह्या फॉर्म्युला आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो. आता ह्याला आपण हा ग्रुप जो आहे याला CH3 ग्रुप म्हणणार, बरोबर आहे. हा कार्बनला अटॅच किती हायड्रोजन आहेत, 1 2 3 मध्ये बॉन्ड. हा ग्रुप कोणता आहे, कार्बनला अटॅच 2 हायड्रोजन CH2 आणि शेवटचा हा परत CH3. म्हणजे ह्या C3H8 ला आपण ह्या स्ट्रक्चरच्या ऐवजी असं सुद्धा लिहू शकतो, CH3 CH2 CH3 लक्षात. पण ह्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणत नाही लक्षात. स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचं तर प्रत्येक कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड त्या ठिकाणी दिसला पाहिजे. या ठिकाणी असं बॉन्ड फक्त आपण कार्बन मधले बॉन्ड दाखवलेत आणि त्याला अटॅच हायड्रोजन दाखवले. लक्षात आलं. मग ह्याच्यामध्ये डॅश स्ट्रक्चर आणि डॉट स्ट्रक्चर. तर ह्या इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरला आणखीन एक नाव आहे. कोणतं नाव सांगितलं होतं मी काल तुम्हाला, दिस इज ऑल्सो कॉल्ड लेविस स्ट्रक्चर. ह्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरला लेविस स्ट्रक्चर लक्षात. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा ह्याला म्हणतात डॅश स्ट्रक्चर आणि ह्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर किंवा लेविस स्ट्रक्चर. तर असं आपण शेवटच्या कार्बनपर्यंत म्हणजे कार्बन 10 पर्यंत सुद्धा हे स्ट्रक्चर आपण काढू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स डॅश आणि डॉट स्ट्रक्चर काढताना ती तुम्ही वाचून घ्यायची. माहिती जी मी सांगितली तीच माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणजे काय. स्ट्रक्चरल फॉर्म्युला लक्षात आलं. आता नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला, व्हॉट इज द कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ द डिफरंट कंपाऊंड्स. किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला अल्केन्सचं मी सांगितलंय, हायड्रोकार्बन्समध्ये काल सांगितलं होतं तुम्हाला. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, असे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे फक्त कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेले असतात. कारण याच्यात नावच आहे हायड्रो अँड कार्बन. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर मेड अप ऑफ ओनली 2 एलिमेंट्स दॅट इज कार्बन अँड हायड्रोजन आर कॉल्ड हायड्रोकार्बन्स. पण हायड्रोकार्बन्स हे 2 टाईपचे आहेत, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. बरोबर आहे. हायड्रोकार्बन्स 2 टाईपचे, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मध्ये कोणाचं एक्झाम्पल घेतलंय आपण, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर द अल्केन्स, whereas unsaturated hydrocarbons, here alkenes, alkynes and aromatic compounds सुद्धा याच्यामध्ये येतात, aromatic hydrocarbons. आता ह्याच्यामध्ये aromatic hydrocarbons मध्ये कोण येईल एक्झाम्पल, बेन्झीन. बरोबर आहे. तर बेन्झीन मध्ये माहिती आहे आपल्याला अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असतात कार्बन कार्बन मध्ये, ते आपण नंतर घेऊयात. आता ह्याच्यामध्ये आपण अल्केन्सची माहिती आता घेतलेली आहे. ह्याचा जनरल फॉर्म्युला काय आहे, CnH2n+2. तर याच्यानुसार आपण कार्बन नंबर 1 to कार्बन नंबर 10 पर्यंतची अल्केन्सची नावं पाठ केली. त्याच्यावरून त्यांची स्ट्रक्चरल फॉर्म्युले काढणार आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढणार. आता राहिलेत कोणती, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, ज्याच्यामध्ये अल्किन्स आणि अल्काइन्स येतील. आता याच्यामध्ये थोडक्यात मी तुम्हाला त्यांचे जनरल फॉर्म्युले आणि त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा काढायचा सांगते. हा झाला अल्किन्स. अल्किन्स इज द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हॅव्हिंग जनरल फॉर्म्युला. त्या अल्किन्सचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो असतो CnH2n. अल्किन्सचा का आहे CnH2n+2, तर अल्किन्सचा आहे CnH2n. आणि परत या ठिकाणी n म्हणजे काय असतो, नंबर ऑफ
कार्बन ॲटम्स. तर या ठिकाणी एक कार्बनवाला अल्किन आपल्याकडे नाही, एक कार्बनवाला अल्किन नाही. तर कार्बन n इक्वल टू काय सुरू होईल, 2 पासनं अल्किन्सची नावं. n इक्वल टू 2 घेतला तर फॉर्म्युला काय येईल, C2H4. कारण या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे CnH2n आहे. कार्बनची संख्या 2 घेतली तर हायड्रोजनची संख्या काय येईल, त्याच्या दुप्पट येईल, म्हणजे C2H4. तर ह्या अल्किनचं नाव येते इथिलीन. ह्याला काय म्हणायचं, इथिलीन. हे त्याचं कॉमन नेम आहे. आता ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये पण 2 नॉमेनक्लेचरच्या सिस्टीम आहेत, कॉमन नेम्स किंवा त्याला ट्रिव्हियल नेम्स म्हणतात, आणि दुसरी सिस्टीम आहे IUPAC नेम्स किंवा IUPAC नॉमेनक्लेचर. तर हे त्याचं कॉमन नेम असेल आणि त्याचं IUPAC नेम जर घेतलं तर ते इथिन. आता इथिन हे नाव कसं द्यायचे, त्याच्यामध्ये 2 कार्बन आहेत, बरोबर आहे. 2 कार्बनवाला पॅरेंट अल्केन कोण असेल, इथेन. पण हा अल्केन नाही, एनी आहे शेवटी. अल्केनच्या शेवटी काय असते, एनी. हा अल्किन आहे, अल्किन. म्हणून या ठिकाणी मायनस एनी, एनी काढून टाकायचा. सफिक्सला जो शब्द आहे ना हा एनी, त्याच्यात काय करायचा, एनी ॲड करायचा आहे, कारण तो अल्किन आहे म्हणून नाव येईल याचं इथिन. लक्षात. तर हे इथिलीन कॉमन नेम किंवा ट्रिव्हियल नेम, आणि इथिन हे त्याचं IUPAC नेम. लक्षात. हे नाव कसं द्यायचं लक्षात आलंय. 2 कार्बनचा अल्केन शोधायचा, इथेन आहे, एनी रिप्लेस बाय काय करायचा, EN. ही त्यांचे IUPAC नॉमेनक्लेचर येते. n इक्वल टू 3 असेल तर काय येईल, C3H6. दॅट इज कॉल्ड प्रोपिलीन. त्या अल्किनला काय म्हणायचं, प्रोपिलीन, आणि IUPAC नेम येईल त्याचं प्रोपीन. तर अशा या पद्धतीने आपल्याला त्यांची नावं देता येतील. आता हे 2च एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला, कारण जेव्हा आपण अल्किन्स हा चॅप्टर घेऊयात ना, तेव्हा हे पूर्ण कार्बन 10 पर्यंतची नावं, कॉमन नेम्स त्यांची IUPAC नेम्स. आता आपल्याला ह्या इथिलीनचा आणि प्रोपिलीनचा काय करूत आपण, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि डॉट इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढूयात. लक्षात. C2H4 याच्यातलं पहिलं उदाहरण घेऊत आपण, C2H4. दॅट इज द इथिलीन. इथिलीन आणि याचा IUPAC नेम काय येईल, इथिन. त्याचा फॉर्म्युला आहे C2H4. आता कार्बन कार्बनमध्ये काय सांगितलं या ठिकाणी, डबल बॉन्ड. तर हा कार्बन, 2 कार्बन आहेत ना, कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड, बरोबर आहे. आता ह्या कार्बनची किती व्हॅलेन्सी झाली, 2 झाली. शिल्लक किती आहे, 2. कारण कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4, आणि ह्या कार्बनची 2, आणि ह्याला काय जोडलेले असतील, हायड्रोजनचे ॲटम्स. तर हा हे काय झालं त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा डॅश स्ट्रक्चर. आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढायचं तर कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणजे हा एक बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन, दुसरा बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन. हा कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड. आणि ह्या कार्बनला अटॅच हायड्रोजन आहे, ह्या कार्बनला अटॅच हायड्रोजन आहे. दोघांमध्ये सिंगल बॉन्ड आहे, 1 इलेक्ट्रॉन कार्बनचा, 1 हायड्रोजनचा, 1 इलेक्ट्रॉन कार्बनचा, 1 हायड्रोजनचा, 1 इलेक्ट्रॉन कार्बनचा, 1 हायड्रोजनचा. अँड दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर किंवा लेव्ही स्ट्रक्चर. लक्षात. तसं आपल्याला काढायचे दुसऱ्या ह्याच्यातलं एक्झाम्पल, प्रोपिलीन हे एक्झाम्पल घेऊत आपण दुसरं. प्रोपिलीन किंवा यालाच याचा IUPAC नेम आहे प्रोपीन. त्याचा फॉर्म्युला येतो C3H6. कार्बनच्या संख्येपेक्षा हायड्रोजनची संख्या दुप्पट. 3 कार्बन आहेत. आता 3 कार्बन आहेत म्हणजे 3ही कार्बनमध्ये डबल बॉन्ड द्यायचा नाही. 3 पैकी कोणत्या तरी 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड द्यायचा. समजा ह्या कार्बनमध्ये मी डबल बॉन्ड दिला, बाकी ह्या आणि ह्या कार्बनमध्ये कोणता बॉन्ड असेल, सिंगल बॉन्ड, बरोबर आहे. सगळ्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड नाही, कोणत्या 3 असतील किंवा 4ही असतील किंवा 5ही असतील, त्याच्यामध्ये कोणत्या तरी 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड द्यायचा. ह्याची व्हॅलेन्सी किती शिल्लक आहे, 2, बरोबर आहे. कारण 4 बॉन्ड आहेत त्याच्या शेजारी, इथं 2 आहेत, 3 आणि 4. या ठिकाणी एकच व्हॅलेन्सी शिल्लक आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी 3 व्हॅलेन्सी, म्हणजे या ठिकाणी काय अटॅच असेल, हायड्रोजन. 2 हायड्रोजन इथे अटॅच असतील, इथं एकच हायड्रोजन. कार्बनच्या शेजारी इथं 2 बॉन्ड आहेत, हा तिसरा बॉन्ड आहे, इथं एकच शिल्लक आहे. ह्या कार्बनच्या भोवती एकच बॉन्ड आहे, 3 शिल्लक आहेत, म्हणून इथं 3 हायड्रोजन. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ प्रोपिलीन किंवा प्रोपीन.
किंवा त्याला म्हणतो आपण डॅश स्ट्रक्चर. याचं डॉट स्ट्रक्चर जर काढायचं, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर किंवा लेव्ही स्ट्रक्चर, तर या ठिकाणी हा कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉनची दोन जोड्या, ही एक जोडी ही एक जोडी. आणि ह्या कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. ह्या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, ह्या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, बरोबर. याला दोन हायड्रोजन अटॅच आहेत, त्यापैकी एक इलेक्ट्रॉन कार्बनचा, एक हायड्रोजनचा, एक इलेक्ट्रॉन कार्बनचा, एक हायड्रोजनचा. याला एकच हायड्रोजन ॲटम अटॅच आहे, बरोबर. आणि ह्याला 3 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत. एक इलेक्ट्रॉन कार्बनचा दाखवायचा, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा दाखवायचा. हे स्ट्रक्चर कोणतं झालं? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. बघा, कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड, ह्या कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड, आणि कार्बन हायड्रोजनमध्ये, प्रत्येक कार्बन हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड. हे असं आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा लेव्ही स्ट्रक्चर आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा डॅश स्ट्रक्चर आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर किंवा लेव्ही स्ट्रक्चर असे कोणाचे काढलेत आपण? अल्किन्सचे. आणि एक उदाहरण तुम्हाला घेऊन दाखवते अल्काइन्समध्ये. अल्काइन्सचा जनरल फॉर्म्युला काय आहे हे लक्षात आलं? हे लिहून घ्यायचे तुम्ही वहीमध्ये, त्याच्यात दिलेलं नाही, पुस्तकामध्ये दिलेलं नाही. हे स्ट्रक्चर्स लिहून घ्यायचे लक्षात. आणि कळलं नाही तर मला परत विचारायचे ते स्ट्रक्चर्स कसे काढले ते लक्षात. त्याच्यानंतर थर्ड जे आहे हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मधला सेकंड हायड्रोकार्बन, त्याला म्हणतो आपण अल्काइन्स, बरोबर आहे. त्याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. परत n म्हणजे काय असेल? नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन 1 वाला अल्काइन नाही, तर n = 2 घेतलं आपण तर फॉर्म्युला काय येईल? C2H किती येतील? H ची दुप्पट करायची म्हणजे 2n-2. हायड्रोजनची संख्या काढायची तर हायड्रोजन ॲटमची 2 × n ची संख्या 2 -2. 2 × 2 म्हणजे किती? 4. 4 - 2 दॅट इज 2. म्हणजे हायड्रोजनची संख्या किती आली? 2. म्हणजे C2 येईल आणि H2 येईल, बरोबर आहे. म्हणजे 2 कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच येतील. ह्या समजलं का? हायड्रोजनचे नंबर ऑफ ॲटम्स काढताना आपल्याला घ्यायचा फॉर्म्युला 2n-2. n म्हणजे कार्बनची संख्या, 2 × n म्हणजे किती घेतले आपण? 2 -2. 4 - 2 म्हणजे 2. तर C2 घेतलं तर काय येईल? H2 येईल. त्याच्यानंतर n3 जर घेतलं आपण तर काय येईल या ठिकाणी फॉर्म्युला? Hचा फॉर्म्युला काय परत येईल? 2n-2. 2 × n ची किंमत 3 -2 म्हणजे 6 - 2 म्हणजे काय येईल? 4. C3H4. आता ह्यांची कॉमन नेम्स काय असतील? त्याला म्हणतो आपण ॲसिटिलीन. काय म्हणायचं याला? ॲसिटिलीन. आणि त्याचं आयुपीएसी नेम असेल इथाईन, ETHYNE. इथाईन काय येते? कारण 2 कार्बनवाला अल्केन काय आहे? इथेन. 2 कार्बनवाला अल्केन इथेन. पण हा इथेन नाही, हा इथिलीन आहे. म्हणून वायने रिप्लेस, एनी रिप्लेस बाय काय करायचं आहे? वायने. म्हणून याचं नाव काय येईल? आयुपीएसी नेम ETHYNE. ETHYNE दॅट इज द आयुपीएसी नेम. पॅरेंट अल्केन 2 कार्बनवाला कोणता आहे? इथेन. एनी रिप्लेस बाय, कारण तो अल्केन नाही, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून एनी रिप्लेस करायचा. सफिक्स जो एन आहे ना त्याच्या रिप्लेस काय करायचा आहे? वायने. म्हणून इथं नाव येईल त्याचं आयुपीएसी नेम. हे आयुपीएसी नेम आहे इथाईन. आता या ठिकाणी 3 कार्बन आहेत, बरोबर आहे. 1 2 3. तिन्ही कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड राहणार नाही. समजा ह्या 2 कार्बन मध्ये मी ट्रिपल बॉन्ड दिला तर ह्याची व्हॅलेन्सी किती शिल्लक आहे? 1. ह्याची व्हॅलेन्सी शिल्लक आहे का? नाही. कार्बनच्या शेजारी 3 आणि 1 4 बॉन्ड आहेत आणि ह्याची व्हॅलेन्सी 3. म्हणजे हा फॉर्म्युला काय? मग या कार्बनला अटॅच एक हायड्रोजन असेल, सेंटर कार्बनला हायड्रोजन अटॅच नसेल आणि ह्या कार्बनला अटॅच असेल CH3. म्हणजे काय फॉर्म्युला? CH, हा CH ट्रिपल बॉन्ड C आणि त्याला जोडलेला आहे हा CH3 ग्रुप, बरोबर आहे. ह्या कार्बनला काय जोडलेला आहे? CH3 ग्रुप. तर ह्या C3H4 चे स्ट्रक्चर आले CH ट्रिपल बॉन्ड C CH3.
स्ट्रक्चर कसं आले लक्षात घ्या. 3 कार्बन आहेत, 3 कार्बन, 1 2 3 कार्बन. हा कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, बरोबर आहे. आणि 2 कार्बन मध्ये कोणत्या तरी ट्रिपल बॉन्ड द्यायचा. मी ह्या कार्बन मध्ये 2 फर्स्ट आणि सेकंड कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड दिलाय. तर ह्या कार्बनच्या भोवती 3 व्हॅलेन्सी संपली, याची 3 बॉन्ड संपले, तर एकच बॉन्ड शिल्लक आहे म्हणून एक हायड्रोजन अटॅच. ह्या कार्बनच्या भोवती 3 आणि 1 4 ऑलरेडी बॉन्ड आहेत, कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4, याला हायड्रोजन अटॅच राहतील का नाही. आणि ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 1 कंप्लीट झाली, 3 शिल्लक आहे म्हणून 3 हायड्रोजनचे आयटम. मग याला शॉर्ट मध्ये आपण लिहिले CH. सीला काय अटॅच आहे? H, CH. ट्रिपल बॉन्डला ट्रिपल बॉन्ड. ह्या कार्बनला अटॅच कोणता हायड्रोजन आयटम आहे का नाही, कारण याच्या शेजारी 3 आणि 1 4 बॉन्ड आहेत. आणि ह्या कार्बनला अटॅच 3 हायड्रोजनचे आयटम म्हणजे CH3. आता ह्या ठिकाणी ह्याचं जे नाव येते लक्षात, ह्याचा जर फॉर्म्युला काढला आपण तर कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, याला 1 हायड्रोजन अटॅच आणि 1 हायड्रोजन अटॅच. हे ॲसिटिलीनचं स्ट्रक्चर आहे. ह्याच्यातला हा H काढून आपण कोणता ग्रुप ठेवलाय? CH3 ग्रुप, बरोबर आहे. बघा CH ला CH आहे, ट्रिपल बॉन्डला ट्रिपल बॉन्ड, कार्बनला कार्बन. हा H काढून फक्त कोणता ग्रुप आलाय? CH3. म्हणून याचं नाव जे आहे त्याला म्हणतात मिथाइल ॲसिटिलीन. ह्या ग्रुपला काय म्हणतात? CH3 ग्रुप इज कॉल्ड मिथाइल ग्रुप. हे नाव लिहून घ्यायचं. हे नंतर सांगते मिथाइल ग्रुप का म्हणतात त्याला, ते लक्षात. ह्या ग्रुपला म्हणायचं मिथाइल ग्रुप, म्हणून याचं नाव येते मिथाइल ॲसिटिलीन. मिथाइल ॲसिटिलीन का याचं नाव? कारण तो ॲसिटिलीन पासूनच तयार केलाय. ह्या कार्बनला अटॅच असणारा H काढून कोणता ग्रुप ठेवलाय? CH3 ग्रुप, बरोबर आहे. म्हणजे ह्याचा पॅरेंट कोण आहे? ॲसिटिलीन आहे. आणि H काढून आपण मिथाइल ठेवलाय म्हणून याचं नाव आले मिथाइल ॲसिटिलीन. दॅट इज द कॉमन नेम. लक्षात. C3H4 ह्याचं नाव आपण कशावरनं दिले? C2H2 वरनं दिले. तर C2H2 मध्ये हा फॉर्म्युला आलाय CH ट्रिपल बॉन्ड CH, बरोबर आहे. ह्या ॲसिटिलीन मधला हा H काढलाय आणि आपण कोणता ग्रुप ठेवलाय? CH3. आता हा फॉर्म्युला कोणता आलाय बघा, 1 2 3 कार्बन आहेत, 3 कार्बन आणि 4 हायड्रोजन, 3 आणि 1 4. म्हणजे हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? C3H4 चे स्ट्रक्चर आहे. म्हणून हा H रिप्लेस बाय CH3 केलाय, तर त्या झाला मिथाइल ॲसिटिलीन. आणि याचा IUPAC जर नेम द्यायचा असेल लक्षात, CH ट्रिपल बॉन्ड C CH3. आता याच्या टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3. म्हणजे पॅरेंट अल्केन कोण येईल? पॅरेंट अल्केन शोधायचा अगोदर. काय येईल? प्रोपेन येईल, बरोबर आहे. पण ह्याची नंबरिंग देताना कार्बन हा 1, हा कार्बन 2, कार्बन 3. कारण कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे, लक्षात. फंक्शनल ग्रुप असल्यामुळं ज्या एंडकडनं नंबर कमी येईल त्या एंडकडनं नंबरिंग द्यायची. या एंडकडनं जर आपण नंबरिंग दिला तर कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3. ट्रिपल बॉन्ड कशामध्ये प्रेझेंट येईल? कार्बन 2 आणि 3 मध्ये येईल, लक्षात. कार्बन 2 आणि 3 मध्ये येईल. जर आपण कशी नंबरिंग दिली? राईट टू लेफ्ट अशी जर नंबरिंग दिली तर हा ट्रिपल बॉन्ड कार्बन नंबर 2 आणि 3 मध्ये येईल. आणि लेफ्ट टू राईट जर नंबरिंग दिली म्हणजे डावीकडनं उजवीकडे, तर कार्बन 1 आणि 2 मध्ये काय येईल? ट्रिपल बॉन्ड येईल, बरोबर आहे. ही 1 आणि 2 नंबरिंग कमी आहे, पण 2 आणि 3 नंबरिंग जास्त आहे. म्हणून करेक्ट नंबरिंग काय असेल? लेफ्ट टू राईट. तर ह्याचा पॅरेंट अल्केन काय येईल? पॅरेंट अल्केन येईल प्रोपेन. पण हा अल्केन आहे का? नाही. एनी रिप्लेस बाय काय करायचं? YNE. म्हणजे काय येईल नाव? प्रोपाईन. पण ह्या प्रोप आणि YNE मध्ये PROP, प्रोप आणि ह्या YNE मध्ये ह्या ट्रिपल बॉन्डची पोझिशन लिहायची. ट्रिपल बॉन्ड इज प्रेझेंट बिटवीन कार्बन 1 अँड 2, बरोबर आहे. त्यातला लोवेस्ट नंबर कोणता आहे? 1. लोवेस्ट नंबर आहे 1. तर ह्या प्रोप आणि YNE मध्ये काय लिहायचं? 1. प्रोप 1 YNE हे त्याचं IUPAC नेम आहे. आता हे थोडं तुम्हाला कन्फ्यूज होईल समजायला, म्हणजे जेव्हा डिटेल आपण अल्काइन सुरू करू ना त्यावेळेस हे नॉमेनक्लेचर घेऊन तुम्हाला, लक्षात. तर ह्याचं कॉमन नेम असेल मिथाइल ॲसिटिलीन आणि IUPAC नेम असेल प्रोप 1 YNE. प्रोप 1 YNE, लक्षात. तर असे हे यांची नावं असतील. आता ह्याचे आपल्याला स्ट्रक्चर काढायचे. ॲसिटिलीनचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढूत आपण. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड? ट्रिपल बॉन्ड, बरोबर आहे. ह्याला 1 हायड्रोजन अटॅच, हा 1 हायड्रोजन अटॅच. दॅट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा डॅश स्ट्रक्चर ऑफ
ॲसिटिलीन किंवा इथाईन आणि डॉट स्ट्रक्चर काढायचे तर कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे तर इलेक्ट्रॉनचे किती जोड्या येतील इलेक्ट्रॉनच्या 3 जोड्या येतील लक्षात हा एक बॉन्ड हा एक बॉन्ड हा एक बॉन्ड त्याच्यानंतर कार्बनचा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन कार्बनचा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन लक्षात तर हे कोणतं स्ट्रक्चर झालं आता हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा डॅश स्ट्रक्चर आणि हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर किंवा लेवी स्ट्रक्चर लक्षात तसं तुम्हाला मिथाइल ॲसिटिलीनचं जर काढायचं असेल तर त्या मिथाइल ॲसिटिलीनचे काढून दाखवते तुम्हाला 3 कार्बन आहेत ना 1 2 3 तर कोणत्या तरी 2 कार्बनमध्ये काय देऊ आपण ट्रिपल बॉन्ड तर ह्याला H अटॅच येईल ह्याला H अटॅच येणार नाही ह्याला 3 हायड्रोजन अटॅच असतील दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा यालाच काय म्हणतो आपण डॅश स्ट्रक्चर कोणाचं मिथाइल ॲसिटिलीन किंवा प्रोप 1 वायनी आणि त्याचं आपल्याला डॉट स्ट्रक्चर काढायचं तर कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड बरोबर आहे ह्या कार्बनला अटॅच काय आहे एक हायड्रोजन ह्या कार्बनला सेंटर कार्बनला काहीच अटॅच नाही कारण त्याची व्हॅलेन्सी संपलेली आहे आणि ह्या कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे तर 2 इलेक्ट्रॉन आणि ह्याला अटॅच काय आहेत 3 हायड्रोजनचे आयटम म्हणजे एक इलेक्ट्रॉन कार्बनचा आणि एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा ह्या स्ट्रक्चरला म्हणतात डॅश इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर किंवा लेवी स्ट्रक्चर तर अशा पद्धतीने आपण हे सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड जे कंपाऊंड्स आहेत त्यांचे डॅश आणि डॉट स्ट्रक्चर पाहिलेत लक्षात तर याच्यानंतरचा भाग जो आहे त्या भागामध्ये आपल्याला कंडेन्स्ड फॉर्म्युला घ्यायचा आहे लक्षात तर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण घेऊया त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला ह्या कंपाऊंड्सचे आपल्याला कशा पद्धतीने घेता येते